पण मदालसा नावाचं प्रकरण वाचा. ती मदालसा नावाचं प्रकरण माझ्या माऊलीने लिहिलं. मग ती मदालसा आपल्या छोट्याशा लेकराला पाळण्याचाच उद्देश करते. हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बांधा, वरी चिक्कर, चर्म घातले रे, पूर्वी कीटकांचा सांधा, रवरवती दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा, परेदी मदालसा सोहम जोजो रे बाळा. बाळा, मी तुला झोका देते बाळा, पण एक लक्षात ठेव बाळा, काय हा देह नाशिवंत आहे. हे सांगणारं कोण आहे? श्रीगुरु आहेत. त्यांच्या समोर जा, बसा, दोन प्रश्न विचारा, मी कोण आणि देव कोण. एकदा मी कोण आणि देव कोण या दोन प्रश्नांची उत्तर सापडली का माणसाचं जीवन कृतार्थ झालं. त्याला कळलं मीच मी तव वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता. पण माहिती कोणाला आहे? ठाऊक आहे तो पत्ता फक्त संतांना माहिती आहे मी कोण आहे. आणि ज्या दिवशी या मीचा त्या ठिकाणी शोध लागला, जीवन कृतार्थ झालं. आणि मग छातीला हात लावून म्हणायचं, याचसाठी केला होता अट्टास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. आपल्याकडे काकस्पर्श झाला तर सकाळीच काकस्पर्श झाला, माणसाने टाळ्या वाजवल्या. माणसं म्हणली याचसाठी अट्टास केला होता, शेवटचा दिस गोड झाला. म्हटले महाराज आता 13वा करणार का? हो म्हटले करणार. अहो पण शेवटचा दिस गोड झाला ना. वर्ष श्राद्ध करणार, 5.5 महिने करणार, पितृपंधरवडा करणार, महिने घालणार, अन्नदान करणार, ज्ञानदान करणार, वस्त्रदान करणार. अहो पण शेवटचा दिस गोड झाला ना. आता कशाला म्हणावं शेवटचा दिस गोड होणं? जीवाला कळावं मी जीव नाहीये, जीवाला कळावं मी त्या शिवाचा अंश आहे. तत्वमस्यादी महावाक्याचा बोध व्हावा. सर्व खलविदम ब्रह्म ही ज्ञानाची पुढची अवस्था प्राप्त व्हावी. आणि ज्या दिवशी बोध होतो ना, मग त्या दिवशी लक्षात येतं. काय लक्षात येतं? साधू बोध झाला तो निरोनिया ठेला, ठाईच मुरला अनुभव, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, आणि ठाईच समाप्ती झाली जैशी. स्वतः विरून जातो. इथं एकाचं 2, 2चं 4, 4चं 8, 8चं 16, 16चं 32 जिथं होतं ना त्याचं नाव प्रपंच आहे. पण जिथं 2चं 1 होतं ना त्याचं नाव अध्यात्म आहे. आधी आत्म, त्या अध्यात्माची संधिफोड करा. आधी आत्म, आधी स्वतःला जाण. ज्या दिवशी तू स्वतःला जाणशील त्या दिवशी 2चं 1 होईल. देव पहावयासी गेलो, तेथे देवाची भुवनी ठेलो, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. कुठं जाते होती कापूर जातो कुठं? कुठं जातो कापूर? बरं कापूर समजा मी म्हणतो 1 ट्रक भर किंवा 1 डोंगरा एवढा कापूर आहे. त्या कापराला पेटवायला किती मोठा अग्नी लागल? एकच काडी बस झाली, एक काडी बस झाली. एक काडी तुमची कितीतरी मोठा कापराचा डोंगर आहे, पण तो कापराचा डोंगर जाळण्यासाठी तुम्हाला एक काडी भरपूर झाली. तसे तुमच्याकडे कापरा एवढं डोंगरा एवढं जरी पाप असेल, नाम नावाची एक काडी त्याला लागली ना, नाम नावाची एक काडी, तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपत हरी. साधूंनी सांगितलेल्या, संतांनी सांगितलेल्या, सद्गुरूंनी सांगितलेला नामाचा जप केला. नाम किती आहे? अनुरणीय थोकडा. नाम छोटा आहे पण तुका आकाश एवढा, एवढी मोठी व्याप्ती प्राप्त करून देण्याची ताकद त्या नामामध्ये. संकोचोनी काय झाला असे लहान, आणि घेई अपोषण ब्रह्मांडाचे, एवढी तुमची मुझी ताकद आहे. परंतु त्या ठिकाणी श्रीगुरूंसमोर गेल्याशिवाय हे सगळं कळत नाही. 2 प्रश्न विचारा, मी कोण आणि देव कोण. पहिला प्रश्न मी कोण, सांगा तुम्ही मला एका वाक्यात मी कोण आहे. मी मलाच प्रश्न विचारतो मी कोण आहे. मी सांगन माझं नाव रमेश महाराज थोरात. मला दुसरा प्रश्न तुम्ही विचारायचा, आलात कुठून? मी सांगन चांडोलीतून. मला तिसरा प्रश्न विचार, तिथं कुठून आलात? मी सांगन आईच्या उदरातून. मला पुढचा प्रश्न विचार, तिथं कुठून आलात? माझ्याकडे ज्ञान असून मी सांगन बापाच्या मस्तकातून. मला पुढचा प्रश्न विचारला तुम्ही, तिथं कुठून आलात? माझी बत्ती बंद होणार. आणि ज्या दिवशी माणसाला पत्ता सापडला ना, मी आलो कुठून आणि मला जायचंय कुठं, हा पत्ता श्रीगुरूंना विचारायचा आहे. मला जर त्या ठिकाणी वैकुंठात जायचं असेल तर मला वैकुंठाचा पत्ता माहिती असला पाहिजे. आणि वैकुंठाची चावी फक्त श्रीगुरूंजवळ आहे. जीव जाताना मला एकाने परवा प्रश्न विचारला, महाराज माणसाचा जीव कुठून जावा? कुठून जावा आपला जीव?
नाना मी तुमच्या घरी आलो, मी तुमच्या घरी आलो, दरवाजातून आलो आणि खिडकीतून किंवा कौलाच्या वाटून जर वरतून कुठून जरी एखादा रस्ता करून पळून गेलो किंवा वरतून कुठून तरी दुसऱ्याच मार्गाने कुठून तरी पळून गेलो ना, मी चोर आहे. लक्षात येतं का माझं बोलणं? नाही, मी जर तुमच्या घरामध्ये प्रवेश केला, घरामध्ये प्रवेश करून जर मी दरवाजातूनच गेलो तर मी पाहुणा आहे. पण तो जर पाहुणा कोणत्याही मार्गाने निघून गेला तर तो चोर आहे. आपण सुद्धा ज्या मार्गाने आलो त्या मार्गाने जाऊ. कुठून आलो आपण जन्माला? आपला या जीवात्म्यानं ब्रह्मरंध्रातून प्रवेश केलेला आहे. कुठून प्रवेश केलाय? ब्रह्मरंध्रातून, म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं तर टाळूतून प्रवेश केला. टाळूच्या ठिकाणी हाड नसतो, असा कोमल भाग असतो लहान मुलाला. आपण त्याला चोपडून 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 त्या असणाऱ्या लेकराचं तो 10वा दरवाजा म्हणतो आपण त्याला ब्रह्मरंध्र असं म्हटलं जातं. त्या ब्रह्मरंध्रातून आपण आपल्या शरीरामध्ये प्रवेश केलाय. किती महिन्यात केलाय माहिती का? नाही, तुमच्याकडे डोळे जेवण करतात का? नाही करत. त्या लेकरानं, त्या जीवात्म्यानं शरीरामध्ये प्रवेश 7व्या महिन्यात केला. 7व्या महिन्यामध्ये प्रवेश केला, तो जीवात्मा या शरीरात आला आणि 7व्या महिन्यामध्ये आपण त्याचं डोहाळे जेवण करतो, कारण 7व्या महिन्याच्या अगोदरचा गर्भ जगत नाही. 7व्या महिन्याच्या अगोदरचा गर्भ जगत नाही. 7व्या महिन्यात आपण म्हणतो हे 7 आहे, हे 8व्या महिन्यातलं आहे, हे 7.5 महिन्यातलं आहे, हे 9व्या महिन्यातलं आहे. पण 7व्या महिन्याच्या आतला गर्भ जगत नाही, कारण 7व्या महिन्यापर्यंत त्याच्यामध्ये जीवात्मा नसतो. 7व्या महिन्यात तो जीवात्मा या टाळूच्या भागातून शरीरात प्रवेश करतो. त्याचं 7व्या महिन्यामध्ये कान नावाचं इंद्रिय चालू होतं. त्या लेकराला काय घडवायचं हे 7व्या महिन्यात ठरवा. 2च महिने प्रयत्न करा, 2च महिने प्रयत्न करा. त्या लेकराला काय घडवायचंय, त्या 2 महिन्यामध्ये जो प्रयत्न कराल ना, त्या प्रयत्नानं ते लेकरू घडत असतं. तुम्ही म्हणाल महाराज याला काही उत्तर आहे का तुमच्याकडं? भक्त प्रल्हाद नावाचं उत्तर आहे. एक राक्षस कुळ आहे, राक्षस कुळामध्ये भक्त प्रल्हाद जन्माला येतो. त्याचं त्या ठिकाणी विश्लेषण केलं, त्याच्यावर संशोधन केलं. हे लेकरू 7व्या महिन्यात एका राक्षस कुळात एक भक्त जन्माला येतो कसा? 7व्या महिन्याचा गर्भ कायदूच्या पोटात वाढत होता. हिरण्यकश्यप त्याच्या बापाचं नाव असणारा 7व्या महिन्याचा गर्भ भक्त प्रल्हादाचा उदरात वाढत होता. हिरण्यकश्यप कोणालाच ऐकत नव्हता. त्या ठिकाणी नगरामध्ये नाव घेऊन देत नव्हता, कारण दाढेवर पृथ्वी धारण करून हिरण्याक्षानं पृथ्वी रसातळाला नेली. परमात्म्यानं वरावतार घेतला, हिरण्यक्ष मारला, फतवा काढला, माझ्या भावाला ज्या विष्णूच्या अवताराने मारलं ना, माझ्या नगरामध्ये देवाचं नाव कोणीच घ्यायचं नाही. हिरण्यकश्यप त्याचा भाऊ, चिंतन सतत देवाचं आहे, चिंतन सतत परमात्म्याचं आहे. त्या चिंतनामध्ये गर्भधारणा झाली. गर्भधारणेतून 7व्या महिन्याचा गर्भ उदरात वाढतोय. इंद्रानं स्वारी केली, हिरण्यकश्यप आवरत नाही. साम दाम दंडभेद सगळ्या प्रकारचा त्या ठिकाणी प्रयोग करून पाहिला. कयादूला उचलून घेऊन चालला. नारदांची गाठ पडली. नारदानं सांगितलं ती पतिव्रता आहे, तिच्या उदरामध्ये गर्भ वाढतोय, सोडून ते नारदांचं ऐकलं. पण इंद्रानं नारदांना सांगितलं स्वगृही परत करा. इंद्रांनी ती असणारी कयादू स्वग्रही परत करत असताना साधूचा बोध झाला. 7व्या महिन्याचा उदरामध्ये गर्भ वाढत असताना कानावर उदरामध्ये असताना नारायण नामाचा उच्चार पडला आणि त्या नारायण नामाच्या उच्चारानं एका राक्षस कुळात एक भक्त जन्माला आला. तुम्ही म्हणाल महाराज नुसतं बोलू नका, पुरावा सांगा. सगळ्यांना पुरावा माहिती, आपण सगळे हरिपाठ करणारे आहोत. सत्वर उच्चार कुठं बिमला? 7व्या महिन्यात असताना उदरात बिमला. त्याला गर्भसंस्कार म्हणतात. 7व्या महिन्याचा गर्भ उदरामध्ये वाढत होता. लेकरू त्या ठिकाणी जन्माला आलं आणि त्या ठिकाणी नारायण नामाचा प्रचार प्रसार करू लागलं. आपल्याला काय घडवायचंय? जिच्या हाती पाळण्याची दोरी ती या जगाला उद्धरी. मला वाटतं आपल्याला काय घडवायचंय हे मातेच्या हातात आहे. तो झाला मलमूत्राचा बांधा आहे, मलाचे संस्कार आहेत. आपल्याला मलाचे संस्कार पुसून टाकायचे, मग काय करावं लागेल? ऐकताय तुम्ही सगळे? आपल्याला आता मलाचे संस्कार पुसायचे. माझ्यावर मलाचे संस्कार झाले, ते आपल्याला योग्य जर नसून अयोग्य जर संस्कार असतील ते पुसून टाकायचे.
सगळ्यांना माहिती आहे कथा भाग, मला त्याच्या पुढची कथा नाही सांगायची तुम्हाला, मला फक्त सांगायचे काय मलाचे संस्कार. कारण स्त्री बीज आणि पुरुष बीज एकत्र आल्याशिवाय लेकरू तयार होत नाही. त्या बीजाचे संस्कार असतात, त्या बीजाच्या संस्काराने लेकरू लहानाचं मोठं होतं. पण ते बीजाचे संस्कार पुसून टाकून दुसरा जन्म होतो. तो कशातून होतो? तो कानातून होतो. पाठीमागचं सगळं पुसून जातं आणि माणसाचा नवीन जन्म चालू होतो. माझ्या माऊलींना उपजता ज्ञानी आपण म्हणतो. माझे माऊली ब्राह्मण कुळात जन्माला आले, अवतीर्ण झाले, पण माझ्या माऊलींचा पहिला जन्म झाला होता. माझ्या माऊलींचा पहिला जन्म झाला होता, पण मौजी बंधन करायचं म्हणजे दुसरा जन्म करायचा होता. गायत्री मंत्राचा उपदेश करून त्या ठिकाणी लेकरांना ब्राह्मण करायचं होतं. तो अधिकार समाजानं हिरावून घेतला होता. कुणी अधिकारी जवळ करत नव्हता, धर्मामध्ये घेत नव्हता, कर्म करायला मान्यता देत नव्हता. म्हणून लेकरं वाळीत टाकली. ती वाळीत टाकली लेकरं परत त्या ठिकाणी समाजाने स्वीकारावीत आणि म्हणून शिक्षा सांगितली देहांत प्रायचित्त. लेकरांना देहांत, स्वतःला देहांत प्रायचित्त करून घेतलं, पण लेकरांच्या उद्धारासाठी त्या ठिकाणी हे देहांत प्रायचित्त. माझ्या माऊलींचं मौजीबंधन व्हावं, माझ्या निवृत्तीदादाचं मौजीबंधन व्हावं, माझ्या सोपान काकाचं मौजीबंधन व्हावं, माझ्या मुक्ताचं मौजीबंधन व्हावं आणि माझ्या मुक्ताचं मौजीबंधन व्हावं, माझ्या सकळ त्या ठिकाणी लेकरांचं मौजीबंधन व्हावं. आपलं सुद्धा मौजीबंधन झालं. इथं सगळ्यांना ब्राह्मण होण्याचा अधिकार आहे. तो शूद्र असू द्या, तो वैश्य असू द्या, तो क्षत्रिय असू द्या. 4 वर्ण सांगितले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. इथं प्रत्येकाला ब्राह्मण होण्याचा अधिकार आहे, तो क्षत्रिय असला तरी. आपल्याला जर ब्राह्मण व्हायचं असेल, ब्राह्मण म्हणजे काय? ब्राह्मणाची व्याख्या काय? ब्रह्म जानाती सा ब्राह्मणा. ज्याने ब्रह्म जाणलं त्याला ब्राह्मण म्हणा. ब्राह्मणाला सुद्धा कुळात जर जन्माला आलं तरी त्या ठिकाणी गायत्री मंत्राचा जप त्रिकाल संध्या एखाद्या त्यांच्या त्या अधिकाऱ्याला शरण जावं लागतं. आणि ज्या दिवशी तो शरण जातो ना, तो अधिकारी काय करतो? आपण आसारिके करीती तात्काळ आणि नाही काळ वेळ त्या लागे. तुम्ही क्षत्रिय असा, तुम्ही वैश्य असा, तुम्ही क्षुद्र असा, प्रत्येकाला इथं ब्राह्मण होण्याचा अधिकार आहे.